प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 नोव्हेंबरचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला बघायसाठी येतो की सायली अजून का आली नाही खोलीमध्ये. तर सायलीला मधुभाऊंच्या जवळच अशी झोप लागून जाते. आता सायली झोपलेली असताना हा अर्जुन विचार करतो, किती क्यूट आहात तुम्ही मिसेस सायली, अगदी इनोसंट सुद्धा. शाळेतली मुलगी तिच्या बाबाला सोडत नाहीये अगदी असं वाटतंय. आणि आता तिच्या चेहऱ्यावरची बट अशी बाजूला करून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतो आणि तिला पुन्हा पुन्हा तिथे बघतो आणि निघून जातो. प्रेक्षकांनो, आता अर्जुन आणि सायली या दोघांमधलं अगदी खरं खुरं प्रेम तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. रादर ते आजच्याच एपिसोडमध्ये बघायला मिळालंय. खूप छान दाखवलाय आजचा महा एपिसोड. मधुभाऊ म्हणत असतात की मला वाटलं नव्हतं आजच्या पाडव्याच्या दिवशी मी मोकळा श्वास घेईल. सगळेजण सोबत आहेत तिथे बरं का प्रेक्षकांनो. आता सायली तर खूप खुश आहे. मग हे मधुभाऊ म्हणतात या बाबतीत जावई बापूंचे जेवढे आभार मानावे ना तेवढे कमी आहेत. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही आता मला लाजवताय, आता माझं कौतुक पुरे झालं, तुम्ही मस्त पाडवा एन्जॉय करा. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, पाडवा न नवरा बायकोचा सण असतो. आणि काय ग सायली, प्रतापराव सायलीची गंमत करतात बरं का. ते म्हणतात, काय ग सायली, तुझ्या सासूने तुला शिकवलं नाही का आज पाडव्याच्या दिवशी नवऱ्याकडनं आपली हक्काची ओवाळणी, नवऱ्याचा हात पिरगळून वसूल करायची, हे शिकवलं नाही का ग तुझ्या सासूने तुला. आता सगळेच्या सगळे हसायला लागतात. मग आता या कल्पनाताई म्हणतात, अहो काय हे, तुम्हाला काही कळतं की नाही, कोणासमोर मस्करी करताय तुम्ही अशी. मग ही कुसुम म्हणते, अहो कल्पनाताई गंमत कळते बरं आम्हाला. म्हणजे सगळेजण असे छान सणासुदीचे एकत्र आहे बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. आणि आता कुसुम गंमत करते कल्पनाताईंची आणि म्हणते, प्रतापरावांनी तुमच्यासाठी मोठी ओवाळणी घेतली आहे हे सुद्धा कळलं बरं का आम्हाला. मग ही विमल म्हणते, कुसुमताई, अहो आमच्या कल्पना वहिनींना सरांनी साधा मोगऱ्याचा गजरा जरी दिला तरी त्या खूप खुश होतात. तर आता हे सगळे खुश आहेत. मग हे पूर्णाजी म्हणतात, काय ग ए सायली, तू गजऱ्या बिजऱ्यावर खुश होऊ नको ग बाई. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे अर्जुन आणि सायलीला खरेदीसाठी पाठवतात आणि लिटरली त्यांनी त्यांची शॉपिंग पण दाखवली आज. आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, काय रे अर्जुन, काय आणलंस तुझ्या बायकोसाठी आज. आता अर्जुन बिचारा आधीच या मधुभाऊंना सोडवण्याच्या गडबडीत असतो, त्याला लक्षातच नाही. तो जरा भांबवतो आणि म्हणतो, अगं पूर्णाजी, माझ्या लक्षातच नाही ग काय आणायचं. अश्विन म्हणतो, काय रे दादा, कमाल झाली बाबा तुझी, अरे तू काहीच आणलं नाहीस माझ्या वहिनीसाठी, आता तुला वहिनीला शॉपिंगला घेऊन जावंच लागेल. आता सायली म्हणते, नको नको अश्विन भाऊजी, यांनी मधुभाऊंना सोडवून आणलंय की हेच माझ्यासाठी खूप झालंय, मला आता आणखीन काही नको. आता प्रतापराव म्हणतात, बघा बघा कल्पनाबाई, बघा जरा, शिका सुनेकडनं, अशी बायको हवी, काहीही न मागणारी. म्हणजे नको म्हणते सायली गिफ्ट, शिका जरा, शिका सुनेकडून काहीतरी. आता हे सगळेच हसायला लागतात कल्पनाताईंना. आणि कल्पनाताई म्हणतात, तुमची आहे ना बायको तशी, मग पुरे झालं. पण सायली, एक सांगू का बाळा, हा तुझा हक्क आहे, तो सोडायचा नाही. अर्जुनकडनं गिफ्ट घ्यायचं म्हणजे घ्यायचं. ए अर्जुन, चल शॉपिंगला घेऊन जा बरं सायलीला, तिला दागिने साडी जे हवं असेल ना सगळं घेऊन दे. अस्मिता लगेच म्हणते, मग ही काय, बंगला, हेलिकॉप्टर, दागिने, वाटेल ते मागेल, सगळं काय अर्जुनने घेऊन द्यायचं का मग. प्रतापराव म्हणतो, म्हणजे काय, द्यायचं म्हणजे द्यायचंच, तिने जे मागितलं ते घेऊन द्यायचं. अर्जुन म्हणतो, हो डन, मी घेऊन देणार. अस्मिताला कसं तरीच झालं बरं का. अस्मिता म्हणते, डॅड नक्की तुम्ही कोणाच्या पार्टीत आहात, गिफ्ट देणाऱ्या नवऱ्याच्या की गिफ्ट न देणाऱ्या नवऱ्याच्या. मग प्रतापराव म्हणतात, बाई मी आता सध्या तरी कल्पना आणि सायली या दोघींच्या पार्टीत आहे बरं का. ए अर्जुन, हे बघ, तू सायलीला शॉपिंगसाठी घेऊन जायचं म्हणजेच जायचं. कल्पनाताई म्हणतात, आणि माझी सायली ज्या ज्या गोष्टींकडे बोट दाखवेल ना ते सगळं तू घेऊन जायचंयस तिला. अर्जुन म्हणतो, अरे पण मी कुठे नाही म्हणतोय, आज सायलीने अख्खं मार्केट जरी मागितलं ना तरी माझी काही हरकत नाहीये. आता सगळेजण या दोघांकडे बघतच राहतात. कल्पना ते म्हणतात, बाई पाहिलं का, नवरा असा असायला हवा बघा, हो अख्खं मार्केट खरेदी करून देणारा. प्रतापराव म्हणतात, ए काय गो कल्पना, असं काय करतेस तू, मी आता तुझ्या पार्टीत आहे ना, मग मला का टोमणे मारतेस. सगळे हसायला लागतात प्रतापरावांना. आता पूर्णाजी म्हणतात, चला बरं अर्जुन सायली निघा बरं लवकर तुम्ही. आता लागली सायली म्हणते, पूर्णाजी आम्ही आजच्या ऐवजी उद्या गेलो तर नाही का चालणार. पूर्णाजी म्हणतात, का ग, पाडवा तर आज आहे ना, उद्या नाहीये.
पण आता ही सायली म्हणते, पण मधुभाऊ आलेत ना. मधुभाऊ म्हणतात, अगं बाई सायली, माझी कशाला काळजी करतेस, मी आणि प्रतापराव मस्त गप्पा मारू, आमचा वेळ मस्त जाणार आहे. तू एक काम कर, जावई बापूंसोबत जा. आता सायली म्हणते, नक्की ना मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात, नक्की म्हणजे काय, अगं खरंच जा, यायची काही घाई गडबड करू नको ग बाई. आता ही कुसुम म्हणते, मी आहेच की, सगळे एवढा आग्रह करतायत तर जा की सायली. मग आता या अस्मिताला कसं तरी झालं ना, तिला कोणी म्हणे ना बिचारीला, काही भाऊबीजेची शॉपिंग कर का काय. आता पूर्णाजी म्हणतात लगेच, ठरलं तर मग अर्जुन पाडव्याच्या खरेदीला सायलीला घेऊन जाणार म्हणजे जाणार. आता अर्जुन म्हणतो, ओके बॉस, आणि सायलीकडे बघायला लागतो आणि ही त्याच्याकडे. आता या दोघांमधलं प्रेम अगदी ओरिजिनल बघायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांना. तुम्हाला फार भारी दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. म्हणजे दिवाळीचं छान असं त्यांनी सेलिब्रेशन वगैरे मस्त दाखवलंय. आता इकडे रविराज आणि हे नागराज गप्पा मारतात. नागराज म्हणतो, दादा तू खूप वर्षांनी आता वहिनींना ओवाळशील ना. प्रियाचा ड्रेस कसला सुंदर आहे हा प्रेक्षकांना, मला फार आवडलाय तिचा ड्रेस आजचा. आता हा नागराज म्हणतो, तू काय घसघशीत गिफ्ट देणार आहेस प्रतिमा वहिनींना. मग हे रविराज म्हणतात, नाही नाही, म्हणजे माझ्या प्रतिमाला पहिल्यापासूनच दागिन्यात आणि कपड्यात काही इंटरेस्ट नव्हता, हा, पण पाडव्याला गिफ्ट तिला नक्की देणार मी. आता तेवढं सुमन येते धावत आणि म्हणते, भाऊजी अहो वहिनी कुठे गेल्या माहितीये का तुम्हाला. आता रविराज म्हणतात, अगं बाहेर कशाला जाईल प्रतिमा, घरातच असेल. नागराज पण म्हणतो, अगं वहिनी घरातच असतील, इकडे तिकडे बघ कुठे. आता ही सुमन म्हणते, नाही हो त्या घरात नाहीये. आता प्रिया बघायला लागते अशी आणि म्हणते, काय असं कसं झालं बाबा, अहो आई एकटी अशी कशी बाहेर जाईल, आईला तर नीट रस्ते पण माहिती नाही, असं कसं झालं, आई कशी बाहेर जाईल अशी एकटी. मग आता रविराज म्हणतात, नाही रस्ते वगैरे कळतात नीट प्रतिमाला, पण ही अशी न सांगता कशी काय बाहेर जाईल. अगं सुमन, तू घरात बघितलंस का ग सगळीकडे. सुमन म्हणते, हो ना भाऊजी, मी घरात सगळीकडे बघितलं, त्या घरात कुठेच नाहीये. आता प्रिया विचार करायला लागते, अरे यार, माझ्यावरचा सगळा फोकस या बाईने स्वतःकडे खेचून घेतलाय, किल्लेदारला बरोबर घातलंय तिने घोडा. रविराज म्हणतात, चला रे आपण जाऊया शोधायला प्रतिमाला. नागराजला म्हणत असतात ते, आणि सुमनला लगेच ही प्रिया म्हणते, नाही 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 बाबा, तुम्ही थांबा जरा, मी बघून येते आईला. आई ना तिकडे त्या सोनचाफ्याच्या झाडाकडे असेल, मी येते बघून. असं म्हणून आता ही स्वतःच बाहेर जाते प्रतिमा आत्याला बघायला. आणि आता या सोनचाफ्याच्या झाडाचा जरा दोनदा तीनदा उल्लेख झालाय बरं का प्रेक्षकांनो, कसा काय ते बघत राहा. आता ही प्रिया उगाच नाटक करते प्रतिमा आत्याला शोधायला जायच्या आधी, देवा माझी आई लवकर सापडू दे, म्हणजे उगाच त्या रविराजांच्या समोर आपलं काहीतरी नाटकं करायचे आपले. आणि आता तिकडे जाते ती प्रतिमा आत्याला शोधायला. आता रविराजही विचार करायला लागतात, प्रतिमा कुठे गेली असेल न सांगता. आता इकडे बघा, दुकानामध्ये मस्त शॉपिंग सुरू आहे सायली आणि अर्जुनची. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही अशा मस्त भारी भारी साड्या आणा. त्या दुकानदाराला त्याने सांगितलंय. आता या दोघांमधले आर्ग्युमेंट खूप छान दाखवलंय त्यांनी. अर्जुन म्हणत असतो, तुम्ही ही साडी घ्या, खूप छान दिसेल तुम्हाला. सायली म्हणते, नाही नको, अशी साडी आहे माझी, ही नको मला साडी. मग अर्जुन म्हणतो, मग ही घेता का, ही छान आहे. अर्जुनने काठपदराच्या साड्या काढलेल्या असतात. आता सायली म्हणते, अहो अशा जरीच्या साड्या आहे ना, त्या रोज नाही नेसल्या जात. आता खरं तर माणसांना काय कळतं साडीमधलं, म्हणजे मी सगळ्यांबद्दल नाही म्हणत आहे, पण बऱ्याच जणांना नाही समजत. तर आता सायलीला त्याने अशी एक येल्लो साडी काढली आहे, ती साडी त्याने तिच्या खांद्यावर टाकली आहे आणि म्हणतो, ही साडी घ्या, ही साडी खूप छान शोभून दिसेल तुम्हाला. सायली म्हणते, अहो ही नको हो, ही साडी ना खूप महाग आहे, आपण अशातली दुसरी साडी बघूया का. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली असं काय करताय, मम्मा म्हणाली तुम्ही जिथे बोट ठेवलं त्या वस्तू घेऊन दे म्हणून सायलीला. आता इथे तर मीच बोट दाखवतोय, हे घ्या ते घ्या, तुम्ही तर बघत पण नाही आहात. आता सायली म्हणते, सर मला माफ करा हं. अर्जुन म्हणतो, माफी काय मागताय तुम्ही, साडी सिलेक्ट करा आधी, ही नकोय का तुम्हाला, मग दुसरी काढू का. आता सायली म्हणते, सर मी त्यासाठी माफी नाही मागत आहे, मी गेले काही दिवस तुमच्याशी खूप वाईट वागतीये, खूप चुकीचं वागतीये. तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय हे कळल्यावर माझा राग अनावर झाला, मला सुचलंच नाही हो काय करावं. आता अर्जुन किती समजूतदार आहे बघा ना प्रेक्षकांनो. सायलीने फायनली माफी मागितली बरं का. अर्जुन म्हणतो, मी समजू शकतो मिसेस सायली, मी तुम्हाला त्यावेळेला काहीही एक्सप्लेनेशन दिलं नाही, कारण तुम्ही रागात होत्या आणि तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पण मी ठरवलं होतं की माझ्या ऍक्शनने प्रूव्ह करून दाखवायचं की मी असं काही केलेलं नाही.
पण मधुभाऊंची केस एका सेकंदाने सुद्धा मी डील केली नव्हती. आता सांगतो मी तुम्हाला. सायली म्हणते, पण मी तुमच्या ऑफिसमध्ये आले तेव्हा मी माझ्या कानाने ऐकलं की तुम्ही मधुभाऊंची केस लांबवताय. अर्जुन म्हणतो, तुम्ही पूर्ण ऐकलं का सगळं? काय टॉपिक सुरू होता तिथे ते तर तुम्ही ऐकलंच नाही. मी त्या टॉपिकला काय रिॲक्ट झालो ते ऐकलं का? सायली म्हणते, नाही, एवढं सगळं नाही ऐकलं हो मी, अर्धवटच ऐकलं. अर्जुन म्हणतो, आणि तेवढंच ऐकलं आणि गैरसमज करून घेतला ना माझ्याबद्दल? खरंच सांगा मला मिसेस सायली. अहो, मी तुम्हाला सांगतो, पूर्णाजीची शपथ घेऊन सांगतो, मी मधुभाऊंची केस कधीच लांबवणार नव्हतो. सायलीला आता खूप लाजल्यासारखं झालंय. अर्जुन म्हणतो, मी तरी सुद्धा तुमची माफी मागतो, कारण मी असा विचार केला होता की मधुभाऊंची केस जर डिले केली तर काय काय टॉपिक निघू शकता, असा विचार एक 4 सेकंदासाठी माझ्या मनात आला होता हो फक्त, म्हणून मी तुमची माफी मागतोय. पण मी तसं काहीही केलेलं नाहीये, खरंच सांगतो. अहो, एक सांगू का, मी असं काही करेल? खरं सांगा बरं, मला असं वाटलं तरी कसं तुम्हाला मी असं करू शकेल म्हणून? आता सायलीला खूपच लाजल्यासारखं झालंय. अर्जुन म्हणतो, आता रिलॅक्स व्हा. तुम्हाला पटलं की नाही? खात्री झाली ना आता की मी काहीही केलेलं नाहीये? झाला ना तुमचा गैरसमज दूर? चला, ग्रेट. आता थोडीशी जरा ती स्माइल येऊ देता का तुमच्या चेहऱ्यावर? आता सायलीला खरं तर शब्दच सुचेना की कुठल्या तोंडाने माफी मागावी. असतं होतं हम समज सकते हे, नाही का प्रेक्षकांनो? म्हणजे आपणही कधी कधी गैरसमज करून घेतो, पण तसं नसतं. बरं, जाऊ द्या. आता अर्जुन म्हणतो, स्माइल करा बरं पटकन. अहो दादा, तुमच्याकडे बायकोच्या चेहऱ्यावर स्माइल आणेल अशी साडी आहे का? म्हणजे त्या रंगाची साडी दाखवा बरं. आता सायली म्हणते, काय मस्करी करताय हो? मग आता ते साडी आणतात दादा. मग ही सायली म्हणते, थांबा सर, आपण ना तुमच्यासाठी शर्ट घेऊया ना आधी. तो शर्ट बघा, तो किती सुंदर आहे, किती छान दिसेल तुम्हाला. आपण आधी तुम्हाला शर्ट घेऊया ना, माझी साडी नंतर बघू. अर्जुन म्हणतो, अहो पण त्या रंगाचा शर्ट घालून मी कुठे कोर्टात जाऊ शकेल? सायली म्हणते, रोज थोडी कोर्टात जाता तुम्ही, कधीतरी बाहेर जाताल तेव्हा घाला ना शर्ट तो. अर्जुन म्हणतो, नाही, आधी तुमच्यासाठी साडी घ्यायची. ही बघा बरं, ही किती छान आहे, एकदम मस्त, ही फिक्स करून टाकू आपण. आता सायली म्हणते, नाही, आधी तुमचा शर्ट. आता अर्जुन म्हणतो, नाही गड्या, तुमची साडी आधी. आता हे पहिले ॲप करायला लागतात. तेव्हा ते शॉपिंगवाले दादा म्हणतात, काय हो भाऊ, तुमचं आत्ता लग्न झालं का? अर्जुन म्हणतो, नाही, ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालंय लग्नाला. मग आता ते दादा म्हणतात, अहो काय आहे ना, आमच्या अनुभवी नजरेला नवीन प्रेमात पडलेली जोडपी कळतात बरं का. तुमच्या दोघांचं प्रेम अगदी तसंच वाटतंय आम्हाला, म्हणून जरा गैरसमज झाला. लग्न जुनं झालं ना की साडी घेणारी, म्हणजे साडी घेताना भांडणारी जोडपी आम्ही नेहमी बघतो, पण तुमचं लग्न तर 1.5 वर्ष जुनं आहे, तरी पण तुम्ही एकमेकांवर प्रेम करता, एकमेकांची काळजी घेता. कमालच वाटतेय बाबा मला. आता त्या साडी दाखवणाऱ्या दादांनी एवढं कौतुक केल्यावरती सायली मॅडम जरा रास्तात आणि जी साडी अर्जुनला आवडली आहे ना पिंक कलरची, ती साडी सायली त्या दादांना विचारते, मी ही साडी नेसून बघू का? मग ते म्हणतात, हो, का नाही? मग आता सायली ती साडी ट्राय करायला गेली आहे बरं का प्रेक्षकांनो. ऑलमोस्ट, म्हणजे मी तर अजून साडी वगैरे कधी ट्राय केली नाही, पण माझी एवढ्या लवकर खरेदी सुद्धा होत नाही. कमीत कमी 2-4 दुकानं पाहिल्याशिवाय काही मन भरत नाही बाबा. सायलीने एकाच दुकानात, आणि ते सुद्धा इतक्या पटकन साडी सिलेक्ट केली आहे बाई, कमाल. बरं मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा, कोण कोण पटकन खरेदी करतं आणि कोण कोण उशीर लावतं माझ्यासारखं, मला नक्की सांगा हं. तर आता इकडे या प्रतिमा आत्या आल्या बरं का सुभेदारांच्या घरी. आता प्रतापराव म्हणतात, अगं प्रतिमा, तू ये ना ये. आता ते प्रतापराव आवाज देतात तरी प्रतिमा आत्या काही समोर येईना. शेवटी ते स्वतः तिथे त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना असं आदराने बोलवतात तिथे हॉलमध्ये, ये बैस प्रतिमा. आता पूर्णाजी म्हणतात, अगं बाई प्रतिमा, ये ना ये, बस इथे माझ्याजवळ. आता प्रतिमा त्या तिथे बसतात. अश्विन पटकन खुर्ची आणून देतो त्यांना. बसा ना बसा. विमल म्हणते, मी पाणी आणते. आता कुसुम तिथेच बसलेली आहे प्रतिमात्याच्या जवळ. ती आल्याला विचारपूस करते, कशा आहात प्रतिमाताई? मग प्रतिमात्या म्हणतात, मी ठीक आहे. मग आता या पूर्णाजी म्हणतात, प्रतिमा, अगदी उत्तम केलंस बघ, बरं झालं तू आलीस. अगं, त्या दिवशी तन्वीने जे काही केलं ना ते सांगितलं मला प्रताप आणि कल्पनाने, पण मीच तुला फोन करणार होते उद्या परवा. तू विचार करू नकोस या सगळ्या गोष्टींचा. मी ठरवलं होतं की तुझ्याशी नीट बोलावं म्हणून. आता लगेच या प्रतिमात्या म्हणतात, आपल्या माणसांशी बोलायला वाट कशाला बघायची पूर्णाई? मला बोलावंसं वाटलं म्हणून मी इथे आले.
आता सगळ्यांनाच जरा म्हणजे छान वाटतंय त्या आल्या म्हणून, पण जरा सस्पेन्स आहे त्यांच्या चेहऱ्यावर हे जाणवत आहे. कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुझी ओळख करून देते मी, हे मधुभाऊ आहेत. हे आता त्या पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रतिमात्या म्हणतात, हे सायलीचे मानस पिता आहेत ना, पण सख्ख्या वडिलांपेक्षाही जास्ती जवळचे आहेत. हे ऐकल्यानंतर मधुभाऊंना खूप छान वाटतं. आता पूर्णाजींनाही नवल वाटतं. सायली म्हणते, पण तुम्ही कसं काय ओळखलत ह्यांना? तुम्ही ओळखता का ह्यांना? मग ह्या प्रतिमात्या म्हणतात, सायली खूप काही सांगत असते यांच्याबद्दल. आता अश्विन म्हणतो, मधुभाऊ ह्या आमच्या, आता मधुभाऊ पण आधीच ओळखतात, या प्रतिमा आत्या तुमच्याबद्दल साऊने ती जेव्हा मला जेलमध्ये भेटायला यायची ना, तेव्हा भरभरून सांगितलेलं आहे तुमच्याबद्दल. आता हे ऐकल्यानंतर अचानक या प्रतिमात्याचा चेहरा उतरतो आणि सगळेजण जरा सस्पेन्सरित्या त्यांच्याकडे बघायला लागतात. काय झालं असेल प्रतिमाला? बघा प्रेक्षकांनो, हा सीन खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. अर्जुन त्या दुकानदाराला म्हणत असतो, तुम्ही साड्यांवरचे प्राइस टॅग काढून टाका बरं, नाही तर माझी बायको एक पण साडी खरेदी करणार नाही. तेवढ्यात सायली येते ती साडी ट्राय करून आणि म्हणते, अहो बघा ना कशी दिसते मी. आता अर्जुन तिच्याकडे बघतो आणि काय बघतच राहतो की त्याला फार आवडते सायली. खरं तर सायलीने हे ब्लू कलरचं ब्लाऊज बऱ्याच दिवसापासून वेअर केलंय आणि आजही तिने लग्नाची साडी घातली आहे. छान दिसते पण सायली आज गोड, आणि गजरा तर खूपच सुंदर दिसतोय बाई तिला, आणि तिच्या गळ्यातली चिंचपेटी तर खूपच छान. अर्जुन तिच्याकडे बघतो खूप वेळ बघतो आणि तिच्या जवळ जातो आणि तिला असं खूप गोड दिसताय तुम्ही असं खुणवतो आणि मग ती लाजते. आता हे सगळं ना त्यांनी अगदी म्युझिकल दाखवलंय. बाकी दोघांमध्ये डायलॉग एक सुद्धा नाहीये. आणि अर्जुन सायली एकमेकांकडे खूप वेळ असे बघतात, लाजतात, मुरडतात. आता या दोघांमधलं प्रेम फुलायला लागलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता त्यांनी ठरवलंय की एकमेकांना प्रपोज करायचं म्हणजे करायचं. प्रिया यामध्ये अडचण असणार आहे, पण प्रियाची अडचण प्रतिमा आत्या किंवा रविराज दूर करतील असं मला कुठेतरी वाटायला लागलंय. कारण तिला त्यांनी खूप असं काय म्हणतात त्याला धमक्या बिमक्या दिल्यात की आता असं कर तसं कर, करायचं नाही वगैरे वगैरे. तर आता सायली अर्जुन असे एकमेकांकडे बघत असतात आणि अचानक सायलीची साडी अशी अडकते पायामध्ये आणि ती अर्जुन म्हणजे पडणार असते, तेव्हा अर्जुन असं तिला धरतो. ते फिल्मी दाखवतात ना ते तसं. आणि मग दोघं जण एकमेकांकडे खूप वेळ बघायला लागतात आणि कोणीतरी मागणं ओरडतं, अरे त्या ओढण्या उचला रे कोणीतरी. आणि मग या दोघांची तंद्री तुटते आणि मग हे एकमेकांकडे असे बघत असतात ना तर भानावर येतात. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे पुढे काय झालंय, या प्रतिमा आत्यांनी माफी मागून घेतली आहे बरं का पूर्णाजीची. हा सीन पण त्यांनी खूप छान दाखवलाय. म्हणजे काय आहे ना, काही गोष्टी असतात चुकीच्या, पण तरी पण काय करणार, काही असतात त्याला ऑप्शन, त्यामुळे काहीच करता येत नाही. आता या पूर्णाजी म्हणतात, काय झालं ग प्रतिमा, तू खूपच अस्वस्थ दिसतीयस, घरी सगळं ठीक आहे ना? मग प्रतिमात्या म्हणतात, सगळं ठीक कसं असेल पूर्णाई? आता सगळेजण बघायला लागतात प्रतिमात्याकडे. प्रतिमात्या म्हणतात, तन्वीला ना तुम्हा सगळ्यांची खूप या दिवाळीच्या दिवसामध्ये तन्वीला तुमचा म्हणजेच तिच्या मामा मामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता सगळ्यांना खरं तर हे नकोय, पण आता प्रतिमा आत्या एवढ्या लाडक्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत म्हणल्यावर त्यांना पर्याय नाही ना हो म्हणल्याशिवाय. आता या प्रतिमा आत्या पुढे म्हणतात की तुम्ही तिच्यासाठी या घराची दारं बंद केली आहेत ना, याचा त्रास फक्त तन्वीलाच नाही होते, रविराजांना सुद्धा होतोय. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या रविराजांसाठी इथे आल्यात खरं बघायला गेलं तर. म्हणजे यांना सगळं आठवतं बरं का प्रेक्षकांनो, पण या नाटक करताय. आता प्रतिमात्या म्हणतात, मला माहितीये पूर्णाई, तुम्हाला रविराजांच्या डोळ्यात पाणी नाही बघतायत. मग आता या पूर्णाजी म्हणतात, बेटा मी तर तुझ्या डोळ्यात सुद्धा पाणी नाही बघू शकत ग. प्रतिमात्या म्हणतात, या पाडव्याच्या दिवशी तुमची लेक म्हणून तुमच्याकडे काहीतरी मागू का पूर्णाई? मग आता सगळ्यांना टेन्शनच आलंय, या काय मागणार आहेत? मग या पूर्णाजी पटकन म्हणतात, माग ना बेटा, मी तुला कधी नाही म्हणेल का? मग आता प्रतिमात्या जरा बिचारा कानकोंड्यात झाल्यात कसं मागावं म्हणून. मग आता अस्मिता म्हणते, हो 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 माग ना, अगं आत्या काही माग, पूर्णाजी तर तुझं नक्की ऐकणारच आहे. प्रतिमा त्या आता त्यांच्या डोळ्यात अश्रू आणून पुढे सांगतात पूर्णाजीला, अगं पूर्णाई, तन्वीला ना तिच्या वागणुकीचा खूप पश्चाताप होतोय ग, तिला सुधारण्याची एक संधी तर मिळायलाच हवी ना. मग आता कुसुम मध्ये बोलत म्हणते, एक संधी? अहो सुभेदारांनी तिला कमीत कमी 100 संध्या दिल्या असतील आणि आम्ही कमीत कमी 1000 संध्या दिलेल्या आहेत, तरी ती मुलगी सुधारण्यातली नाहीये हो. कुसुमने असं बोलल्यानंतर या प्रतिमा त्याला कसं तरीच झालंय. त्या म्हणतात, असं बोलू नका हो कुसुमताई, पूर्णाई
एवढं दान माझ्या पदरात घालताल का? आता असं म्हणून त्या हात जोडतात. त्यामुळे सगळ्यांनाच कसं तरी होतंय आणि या पूर्णाजीला जरा जास्तीच वाईट वाटतंय. आता या प्रतिमात्या म्हणतात, "तुमच्या नातीला परत पूर्वीसारखं या घरात येऊ जाऊ द्याल का?" आता सगळेच जण उठून उभे राहतात प्रतिमात्यासाठी. प्रतिमात्या एवढं कळवळीने काहीतरी मागतायत आणि पूर्णाजीला कसं तरी होतं. पूर्णाजी म्हणतात, "प्रतिमा, तू आधी ते हातबीत जोडू नकोस बरं. सोड ते हात आधी खाली. तुला जे काही हवंय ना ते हक्काने माग." मग आता ही अस्मिता म्हणते, "असं काय करते पूर्णाजी? मागते ना प्रतिमात्या. तन्वीला माफ करून टाक न ग पूर्णाजी." अस्मितामध्ये वकिली करते बरं का. आता सगळ्यांना म्हणजे विशेष करून अश्विन, प्रतापराव आणि या कल्पनाताई तिघेही एकमेकांकडे बघायला लागतात हं. आता यांच्या घरात पुन्हा संकट येणार हे त्यांना माहिती आहे. पण आता या प्रतिमात्यासाठी त्यांना ऍडजस्ट करणं भाग आहे असं भानगड झाली आहे. आता या पूर्णाजी म्हणतात, "हे बघ प्रतिमा, मी तिला माफ करू शकेल की नाही हे मला काही माहिती नाहीये. पण हां, तुझ्यासाठी मी तिला प्रतिमा, फक्त तुझ्यासाठी मी तिला या घरात यायची परवानगी देतीये." आता प्रतापराव म्हणतात, "अगं पूर्णाई, तन्वीने जे काही केले ते खूप भयंकर आहे ग. यांचं खरं आहे, पण आता काय करणार? प्रतिमा त्यासाठी कुछ भी." आता या पूर्णाजी म्हणतात, "हो प्रताप, मला मान्य आहे, पण सणाच्या दिवशी माझ्या प्रतिमाने माझ्याकडे काहीतरी मागितलंय, त्यामुळे मी तिला अशी जाऊ देणार नाही. मी तिला देणार नाही असं होणार नाही प्रताप." आता प्रतिमात्यांना चांगलं वाटते, पण हे सगळं आणि सगळं त्यांनी रविराजांसाठी केलंय प्रेक्षकांनो. आता या पूर्णाजीने फरमानच सोडलाय, या घरामध्ये तन्वीला येण्यापासून कोणीही अडवणार नाही आणि या गोष्टीचा त्रास कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना सगळ्यात जास्ती झालाय. आणि आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण म्हणजे आता या प्रतिमात्या खूप खुश झाल्यात पूर्णाजीच्या डिसिजनमुळे. आणि आता हा पहिला भाग मी केलेला आहे. दुसरा भाग मी लगेचच सादर करते. काय आहे ना, मी नवीन ऍप्लिकेशन मध्ये रेकॉर्डिंग करते. मागे त्या ऍप्लिकेशन मध्ये डबल आवाज येत होता ना, म्हणून. तर आजचा हा पहिला भाग आहे. दुसरा भाग थोड्याच वेळात प्रदर्शित करते. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हजर होते थोड्याच वेळात. ठरलं तर मग या मालिकेचा दुसरा भाग घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा भाग कसा वाटला ते.